तर आज मी तुम्हाला पुढचे लेसन्स घेण्याच्या आधी मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगते की आपला पॅटर्न काय असला पाहिजे. इनफॅक्ट तुम्ही कसा अभ्यास केला पाहिजे. तुम्ही सगळेजण म्हणजे मोस्ट ऑफ द सगळेजण एक्झामच्या दृष्टीने अभ्यास करताय, राईट? सो मी तुम्हाला सांगते की एक्झामच्या दृष्टीने तुम्ही काय काय लॉजिक अप्लाय केलं पाहिजे, कसा तुमचा ॲटिट्यूड असला पाहिजे, तुमचं रिव्हिजनचा पॅटर्न काय असला पाहिजे. ओके. ॲक्च्युली मला असं वाटतं पर्सनली की प्रत्येकाला स्वतःचा एक पॉईंट माहिती असतो, किंवा तुमच्या पॅरेंट्सना ज्यांनी कोणी तुमचा अभ्यास घेतला असेल त्यांना तुमचा एक पॉईंट माहिती असतो की एक्झॅक्टली अभ्यास करायचा कसा, बरोबर? तर तुम्हाला जे वाटतं, म्हणजे काही जणांना खूप वेळा बघून एकदाच बघितल्यावर लक्षात राहतं, काही जणांना एकदा उतरवावं लागतं, काही जणांना खूप वेळा लिहावं लागतं. सो नो युअर सेल्फ की व्हॉट डू यू वॉन्ट, की तुम्हाला एक्झॅक्टली कोणत्या टाईपने अभ्यास करायचा आहे. स्पेशली केमिस्ट्रीबद्दल मी खूप जणांकडून तक्रारी ऐकल्या आहेत, आमच्या क्लासमध्ये पण ऐकलेल्या आहेत. आमच्या क्लासमधून जे बाहेर मला अप्रोचेस मिळतात किंवा जे बाकीचे एकदम ऐनवेळी येतात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये, की आम्हाला केमिस्ट्रीचं काही येत नाही आणि मार्क्स पडत नाही आहेत, काहीच कळत नाही आहे. ओके. सो बेसिकली खूप जण असणार आहेत असे. टेन्शन घेऊ नका. तुम्ही आत्ता जरी अभ्यास करायला स्टार्ट केलात, आत्ता हा महिना आहे नोव्हेंबरचा, दॅट इज नोव्हेंबर स्टार्ट झालेला आहे. आत्ता जरी स्टार्ट केलात तरी जर का तुम्ही प्रॉपर स्ट्रॅटेजी वापरली तर त्या स्ट्रॅटेजीला अकॉर्डिंग तुम्ही खूप चांगले मार्क्स मिळवू शकता. ओके. बिलीव्ह मी तुम्हाला नॉर्मली नाही सांगत आहे, खरंच तुम्ही खूप चांगले मार्क्स मिळवू शकता. कारण केमिस्ट्री हा एक असा सब्जेक्ट आहे, ॲक्च्युली आता जो नवीन अपग्रेड झालेला सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये फिजिक्स बऱ्यापैकी अवघड केलेला आहे, कम्पॅरेटिव्हली खूप अवघड केला आहे आधीच्या लेसनपेक्षा. म्हणजे आम्ही जे शिकलो होतो किंवा आमच्या आधीच्या ज्या लोकांनी शिकलेल्या आहेत म्हणजे आत्तापर्यंत ज्यांनी कोणी फिजिक्स शिकलंय त्यांना खूप इझी 20 लेसन्स होते. तुम्हाला 16 लेसन्स हे बऱ्यापैकी अवघड केलेले, त्याच्यामध्ये काही डाऊट नाहीये, सरांनी पण तुम्हाला सांगितलं असेल. बट केमिस्ट्रीचं असं नाहीये. केमिस्ट्री जो आधी होता तोच आत्ता आहे. फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे की केमिस्ट्रीचं 11वीत नीट केलं गेलं जात नाही, किंवा एक्झॅक्टली कळतच नाही की केमिस्ट्री काय चालू आहे. फिजिक्समध्ये कळतं, वेलॉसिटी आहे, स्पीड आहे, ॲक्सिलरेशन आहे, रॉकेट आहे, समथिंग जे काही आहे, किंवा रिफ्रॅक्शन आहे, रिफ्लेक्शन आहे, करंट इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक आहे, हे सगळं ॲटलिस्ट आपल्याला याचे इफेक्ट एक्सपिरियन्स करायला मिळतात. केमिस्ट्री डायरेक्ट आपल्याला कुठे काही दिसत नाही. आपण रोज जेवतो, खातो, पितो, सगळ्यामध्ये केमिस्ट्री असते, बट दिसत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे केमिस्ट्री खूप दूर पडते आणि त्याच्यामुळे केमिस्ट्रीमध्ये एक्झॅक्टली काय होतं आणि त्यात एवढ्या सगळ्या रिॲक्शन्स. सो फर्स्ट ऑफ ऑल सगळ्याचं टेन्शन नका घेऊ. जसं आपण फिजिक्समध्ये इच अँड एव्हरी फॉर्म्युला लर्न करतो तसे केमिस्ट्रीमध्ये फॉर्म्युले आहेत. दे आर नॉट रट्टा पाठ. खूप जणांना असं वाटतं की केमिस्ट्री रट्टा आहे. केमिस्ट्री रट्टा नाही आहे. स्पेशली फिजिकल केमिस्ट्री तर बिलकुल रट्टा नाही आहे, कारण फिजिकल केमिस्ट्री हा पार्ट ऑफ फिजिक्स आहे. हे फिजिक्स केमिस्ट्री नंतर डिराईव्ह झालेलं आहे. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर केमिस्ट्रीचा आणि फिजिक्सचा जो कॉमन पार्ट आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. सो मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगते की काय काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, आपण कसं कसं करायला पाहिजे, किंवा तुम्ही तुमचे गोल्स काय ठेवले पाहिजे. तुम्हाला पॅटर्न काय ठेवायचं आहे ते मी सांगेन, बट तुम्हाला कसं करायचंय ते तुमच्यावर आहे. जसं मी आधी सांगितलं, नो युअर सेल्फ, की एक्झॅक्टली तुम्हाला काय हवंय, तुम्हाला कसं केल्यानंतर लक्षात राहतं. लक्षात राहणं इज इम्पॉर्टंट. सगळेजण म्हणतात की रट्टा मारायचा नसतो, मी पण तेच म्हणते की रट्टा मारायचा नाही, बट समजल्यानंतर ते स्टोअर करायला तुम्हाला त्याला खूप वेळा बघायला लागतं, बरोबर? म्हणजे फॉर एक्झाम्पल लॉज तुम्हाला कळलाय की न्यूटनचा लॉ काय, बट तो एक्झॅक्टली अप्लाय करायला किंवा त्याची डेप्थ समजून घ्यायला, इमॅजिन करा न्यूटनचा फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ जेव्हा केव्हा तुम्ही ऐकला असेल आणि आता तुम्ही जेव्हा ऐकत असाल, जर का तुम्ही अभ्यास नीट करत असाल तर तुम्हाला त्याची ग्रॅव्हिटी कळेल की एक्झॅक्टली तो काय लॉ आहे, म्हणजे कुठे कुठे कसा कसा अप्लाय होतो. तुम्हाला खूप ठिकाणी ऍप्लिकेशन दिसायला मिळेल, राईट? तर ते काय झालं, कारण तुमच्या डोळ्याखालून तेवढ्या वेळा गेलंय, तुम्ही तेवढ्या वेळा त्याला फेमिलियर होता किंवा फ्रेंडली होता, तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला तो लेसन कळतो. सो म्हणून सारखं सारखं का वाचायचं, सो दॅट तुम्ही फ्रेंडली होता आणि तुम्ही त्याला अजून वेगवेगळ्या अँगलनी बघू शकता. सायन्स इज दॅट सब्जेक्ट. ओके. सो आपण स्टार्ट करूयात मेन आपल्या टॉपिक पासून. द टॉपिक इज हाऊ टू स्टडी केमिस्ट्री फॉर एक्झाम्स. ओके. सो हाऊ टू स्टडी. सो फर्स्ट खूप मोठा क्वेश्चन, हाऊ टू स्टडी अँड वेअर टू स्टार्ट. स्टार्ट कसा करायचं, काय म्हणजे एक्झॅक्टली कसं कसं आपण काय काय करणार आहे हे डिटेलमध्ये मी सांगेन. पण आता आपल्या बुकमध्ये जर का तुम्ही बघितलं तर बुकमध्ये एक्झॅक्टली किती पॉईंट्स आहेत, म्हणजे टोटल किती सब्जेक्ट्स आहेत, तर तुम्हाला टोटल टॉपिक्स आहेत 16, बरोबर? फिजिक्समध्ये पण 16 आहेत, केमिस्ट्रीमध्ये पण 16 आहेत. बिलीव्ह मी, केमिस्ट्रीमधले 16 टॉपिक्स फिजिक्सपेक्षा खूप जास्त इझी आहेत. जर का मी सांगते, जर का तसं तुम्ही करायला सुरुवात केली, ज्यांना डिफिकल्ट जातोय त्यांना बिलकुल डिफिकल्ट जाणार नाही, याची मी गॅरंटी देते. ओके. फक्त तुम्ही तसं फॉलो करा आणि तेवढा वेळ त्याला द्या. मेन मुद्दा,
तुम्ही केमिस्ट्रीला दिवसातून ऍटलिस्ट 1.5 आवर किंवा मॅक्झिमम 2 तास, मी मॅक्झिमम 2 तास म्हणते जर का कोणाला केमिस्ट्री आवडत नसेल तर, ठीक आहे, पण ऍटलिस्ट 1.5 आवर टू 2 तास खेचायचं असेल तर 2.5 आवर पर्यंत पण जाऊ शकत असाल जर का खरंच काही समजत नसेल तर. फर्स्ट ऑफ ऑल क्लिअर युअर माइंड्स की एक्झॅक्टली तुम्ही ह्याच्याबद्दल काय विचार करताय, केमिस्ट्रीबद्दल काय विचार करताय, तो विचार सोडून द्या. खूप वेगळ्या विचाराने केमिस्ट्रीला हातात घ्या आधी. सो पहिल्यांदा आपण स्टार्ट करूयात की एक्झॅक्टली लेसन्स कसे कसे आणि काय काय डिवाइड केलेत, कोणाला काय काय, वेटेजचं नाही सांगणार मी, बट कोणाला कोणत्या पद्धतीने टाइम दिला पाहिजे आणि किती अभ्यास केला पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे. ओके, सो फर्स्ट मी तुम्हाला आपल्या टोटल 3 पॉइंट्स आहेत, म्हणजे तीन तुम्हाला मी पार्ट करून दिलेत. सो पार्ट वन मध्ये असं आहे, पार्ट 1 म्हणजे हा C1 C2चा पार्ट नाहीये. पार्ट 1 मध्ये C1चा बऱ्यापैकी पार्ट येतो, बट त्याच्यामध्ये बेसिकली फिजिकल केमिस्ट्री आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली तुम्हाला फिजिक्स सारखाच सगळा अभ्यास करायचा आहे. सो याच्यामध्ये पहिला पार्ट येतो दॅट इज सॉलिड स्टेट. त्याच्यानंतर दुसरा आहे सोल्युशन्स नंतर आहे इक्विलिब्रियम, आयनिक इक्विलिब्रियम. देन आहे फोर्थ, हा टॉपिक बदललाय, लास्ट इयरला हा नव्हता. फोर्थ टॉपिक आहे थर्मोडायनामिक्स. फिफ्थ टॉपिक आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. देन सिक्स्थ टॉपिक आहे केमिकल कायनेटिक्स. तर हे जे 6 टॉपिक्स आहेत, हे तुम्हाला प्युअरली फिजिक्स वरती डिपेंडंट आहेत, कारण सॉलिड स्टेट पण हा म्हणजे डायमेन्शन वगैरे किंवा एखाद्या क्रिस्टलमध्ये कसं लटाईस वगैरे फॉर्म होतं. सो सॉलिड स्टेट हा जो लेसन आहे हा खूपच इझी आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा इझिली करू शकाल. याला तुम्हाला मॅक्झिमम 1 दिवस द्यायची गरज आहे. 1 दिवसात तुम्ही नीट करू शकाल. ठीक आहे, 1 दिवस म्हणजे 3 तास किंवा 2 तास. 2 तासात हा लेसन नीट होऊ शकतो. सेकंड थिंग सोल्युशन्स मध्ये तुम्हाला क्लिअर करा की आधी तुमचा कॉन्सन्ट्रेशनचा पार्ट चांगला आहे ना, कारण कॉन्सन्ट्रेशनचा तुम्हाला जर का लिहिता नाही आलं की मोलॅरिटी म्हणजे काय सांगता नाही आलं तर याचा काही फायदा नाही. सो 11th मध्ये जा, बघा कॉन्सन्ट्रेशन वगैरे कसं आहे, किंवा मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आधी कॉन्सन्ट्रेशनचा पार्ट घेणार आहे मगच सोल्युशन्सला सुरू करणार आहे, बिकॉज दॅट इज व्हेरी मोस्ट इसेन्शियल थिंग. ओके, सो सोल्युशन्स आधी बघा, म्हणजे सोल्युशन्स मधला कॉन्सन्ट्रेशनचा पार्ट बघा, त्याच्यानंतर आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज वगैरे करणारच आहे जसं सिलेबसमध्ये आहे. नेक्स्ट थिंग आयनिक इक्विलिब्रिया ॲज इट इज, हा लेसन खूप छान आहे, म्हणजे एकदम मक्खन लेसन आहे. सो तुम्ही जर का करायला घेतलात स्टार्टिंग पासून 0 पासून जरी स्टार्ट केलात तरी बघायला मिळेल हा, कारण हा बेसिक टॉपिक आहे जो जर का स्टेट बोर्ड मधूनच तुम्ही पासआउट झालेले असाल तर तुमच्या 9वी मध्ये होता. 9वी मध्ये ह्याचा थोडाफार इंट्रोडक्शन होता आणि तो पण इझी होता. जरी नसेल माहिती तरी तुम्ही इथे 0 पासून स्टार्ट करू शकता. थर्मोडायनामिक्स हा खरंच खूप इझी पार्ट आहे. 3 पार्टमध्ये डिवाइड झालेला हा थर्मोडायनामिक्सचा लेसन आहे. सगळ्यात इझी कॅल्क्युलेशन्स आहेत, सगळ्यात इझी थेअरी आहे. हे आयनिक इक्विलिब्रिया, थर्मो आणि हे म्हणजे लास्टचे जे 4 आहेत त्याच्यामध्ये बिलकुल ट्रिकी वगैरे काही नाहीये. तुम्ही जर का 0 पासून प्रॉपरली समजून घेऊन चाललात तर मग तुम्हाला कळेल. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगते की बोल्ड लेटरमध्ये जे डेफिनेशन आणि लॉज वगैरे जे आहेत ते प्रॉपरली करा, किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये सेल्स वगैरे जे आहेत ते प्रॉपरली करा. बाकीचं एक्स्ट्रा काही करायची गरजच नाहीये. न्यूमेरिकल्स एनिवे या सगळ्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. हा पार्टच पूर्ण बेस्ड आहे न्यूमेरिकलवरती. सो यांचे न्यूमेरिकल्स करणं मस्ट म्हणजे मस्ट आहे, कारण यांच्या न्यूमेरिकल्स वरती ऍटलिस्ट तुमचे 20 मार्क इझिली मिळून जातील, म्हणजे ऑप्शन्स धरून 20 मार्क तर मिळतील ऍटलिस्ट म्हणजे 20 मार्क तुमच्या हातात आहेत जर का तुम्ही हे नीट केलेत. आणि या सगळ्यांचे न्यूमेरिकल्स मध्ये एक टाईप आहे, खूप इझी टाईप आहे, जर का प्रॉपरली करत गेलात तर तुम्हाला येऊन जाईल. हे लेसन्स करायचे कधी? ओके, तर हे लेसन्स करण्यासाठी तुम्हाला मी वेळ सांगतेय की ऍटलिस्ट याला 1 आवर द्या. 1 आवर खूप झाला, रोज 1 आवर द्या. 1 आवर टू 1 आवर 30 मिनिट्स एवढा वेळ जरी तुम्ही दिलात तरी म्हणजे याच्यामध्ये तुम्ही एक लेसन घ्या. 1 ते 1.5 तासात तुमचा एक लेसन झाला पाहिजे प्रॉपरली. पण समजा तुमची आज थेअरी झाली आहे 1.5 तासात, नका ताणू जास्त. उद्या घ्या पुन्हा तोच लेसन आणि त्याची थेअरी पुन्हा रिवाइज करा आणि मग त्याच्यावरचं न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. रिव्हिजनचा टाइम तुमचा प्रत्येक वेळी कमी कमी होत जाईल. ठीक आहे, समजा जर का तुम्ही आज सॉलिड स्टेट घेतला, उद्या सॉलिड स्टेटचे न्यूमेरिकल सॉल्व्ह केले, परवा गॅप घ्या. या पार्ट 1 साठी म्हणते, स्पेसिफिकली पार्ट 1 साठी, केमिस्ट्रीसाठी नाही. केमिस्ट्री रोज झाला पाहिजे, रोज ऍटलिस्ट किती 2 तास सांगितलेत मी. फिजिक्ससाठी सरांनी तुम्हाला सांगितलं असेल जेवढा वेळ किंवा कसं करायचं असेल वगैरे, बट केमिस्ट्रीसाठी कंपल्सरी
2 तास तरी हवेत. ठीक आहे, तर त्यातला 30 मिनिट्स मी स्पेशली रिझर्व करून ठेवलेले आहेत, ते तुम्हाला पार्ट 2 मध्ये कळेल. बट 1.5 आवर जो आहे हा हा या पार्ट 1 साठी द्या. 2 दिवस दिले, तिसऱ्या दिवशी नका देऊ, पार्ट 1 घेऊच नका. चौथ्या दिवशी जा, चौथ्या आणि 5व्या दिवशी पुन्हा सोल्युशन्स घेतला समजा, सोल्युशनची थेअरी, न्यूमरिकल, सेम विथ अदर बाकीचे राहिलेले रिमेनिंग लेसन्स. ओके, सो सेम पॅटर्न फॉलो करा की ऍटलिस्ट 2 डेज देन गॅप, देन अगेन 2 डेज, आणि या प्रत्येक वेळेस 2 डेजची स्ट्रॅटेजी काय असेल, थेअरी, नंतर हा फर्स्ट डेचा स्लॉट आहे तुमचा. सेकंड डेला तुम्हाला काय करायचंय, हीच थेअरी रिवाइज करायची कमीत कमी वेळात, प्लस न्यूमरिकल. सो हा जर का पॅटर्न तुम्ही ठेवलात आणि तुमच्या टाइम टेबलला स्टिक ठेवा, की जर का तुम्ही हे ठरवले हे आज करायचं तर हे आज करायचंच आहे, ते केल्याशिवाय झोपत जाऊ नका. ओके, सो हा पार्ट होता आपल्या पार्ट 1चा, की कसं करायचं, काय असेल वगैरे. हा खूप इझी पार्ट आहे, 0 पासूनच स्टार्ट करा तुम्ही, की तुम्हाला काहीच माहिती नाहीये, देन लर्न इट, यू विल गेट द आन्सर. ओके, आता आपण नेक्स्ट बघूयात की एक्झॅक्टली आता पार्ट 2 काय आहे, ज्याबद्दल मी एवढं म्हटलं की पार्ट 2 हा कंपल्सरी 30 मिनिट्स करायचा रोज. रोज 30 मिनिट्स, नो एक्सक्यूज. हा तुमचा अर्धाच तास द्या, अर्ध्या तासापेक्षा जास्त देऊ नका. ठीक आहे, तर जर का तुम्हाला वाटत असेल तर द्या, बट अर्धा तास कंपल्सरी द्या. ठीक आहे, आणि हा विचार करा की अर्धा तास तुमचा प्रोडक्टिव्ह झाला पाहिजे. मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये काय काय लिहून देते. याच्यामध्ये आहे आपला 10वा लेसन, दॅट इज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. नंतर आहे अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. त्याच्यानंतर आहे अल्डिहाइड कीटोन, ऑइक ऍसिड. त्यानंतर आहे अमाइन्स. ओके, तर हे जे 4 लेसन आहेत यासाठी मी स्पेशली पार्ट 2 बनवलाय. ओके, याच्यामध्ये अजून एक लेसन आहे, दॅट इज 15 पॉलिमर्स. तर हे जे 4-5 लेसन्स आहेत, पॉलिमर्स इतका हेवी नाहीये म्हणून मी त्याला एवढं वेटेज नाही देते, बट आहे, तो पण आहे, कारण या सगळ्या याच्यामध्ये ओनली रिॲक्शन्स आहेत, ओनली रिॲक्शन्स. जसं फर्स्ट पार्टमध्ये न्यूमरिकल्स आहेत, तसं या पार्टमध्ये ओनली रिॲक्शन्स आहेत. याची तुम्हाला कंपल्सरी 30 मिनिट्स रोज न चुकता, काही जेवायचं राहिलं तरी चालेल, बट 30 मिनिट्स रोज याची रिव्हिजन झाली पाहिजे. कारण मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगते, मी पहिल्या 2 महिन्यात म्हणजे जून जुलै महिन्यात हॅलोजन अल्कोहोल नीट केला होता, नंतर ऑगस्ट महिन्यामध्ये अल्डिहाइड कीटोन ऍसिड वगैरे घेतलं. त्याच्यानंतर माझा फिजिक्स थोडासा मागे पडला म्हणून मी फिजिक्सच्या मागे गेले, केमिस्ट्रीला हातच लावला नाही. ठीक आहे ना, येतंय हे तर 2-2.5 महिने मी प्रॉपरली नीट केमिस्ट्री करत होते, फिजिक्स थोडंफार करत होते. नंतर 2.5 महिने केमिस्ट्रीला गॅप लावला आणि फिजिक्स करायला घेतलं. मला 1 महिन्यानंतर मी ब्लँक झाले. ही माझी स्टोरी. मी मीडिओकर मुलगी होते, मी काय अशी खूप जास्त हुशार वगैरे मुलगी नव्हते. मी फक्त बघितलं, टार्गेट ठेवलं की ओके आपल्याला हे करायचंय, आपल्या स्वतःच्या लिमिट्स पुश करायच्या. बिलकुल टार्गेट नका ठेवू की 95% पाडायचे, 98% पाडायचे. ओके, तुम्हाला फक्त तुमच्या लिमिट्स पुश करायच्यात रोजच्या. रोज थोडं प्रत्येक दिवशी थोडं थोडं करा, तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही 98-99 पर्यंत कधी जाताय. ओके, सो काय करायचं तुम्हाला, की आहे ना, वाटलं तर तुम्ही आठवड्यातून 1 दिवस ब्रेक घ्या, बट रोज म्हणजे एव्हरी डे म्हणजे 6 days अ वीक कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी, याला नो एक्सक्यूज. जर का तुम्ही याला एक्सक्यूज दिलं तर तुम्ही रेसमधून मागे पडलात. ओके, तुम्ही तुमचं जे पुढे जाताय, आणि स्पेशली आत्ता नोव्हेंबरमध्ये तर खूप इम्पॉर्टंट आहे. सो ह्यांना तुम्हाला पॉलिमर्स तुम्ही कधी घ्या. आता फॉर एक्झाम्पल याचा मी तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या लेसनच्या आधीच स्टार्टिंगलाच सांगितलंय की पॅटर्न काय असणार आहे. सो पॅटर्न टोटली याच्यामध्ये 4 पार्ट्समध्ये आपण डिवाइड करतो. म्हणजे काय, नॉमेनक्लेचर रोज झालं पाहिजे, रोज म्हणजे इतकं रोज झालं पाहिजे की ऍटलिस्ट एका ग्लान्समध्ये तरी होऊन गेलं पाहिजे. ओके, याला हे म्हणतात, याला हे म्हणतात. एकाच दिवशी सगळं लक्षात ठेवायला गेलात तर केमिस्ट्री तुम्हाला कधीच आवडणार नाही, येणार पण नाही. रोज थोडं करा, रोज तेच करा, तुम्हाला मिळून जाईल. रोज म्हणजे आलटून पालटून. आता रिव्हिजन एक्झॅक्टली कशी करायची आहे, तर नॉमेनक्लेचर तर रोज करायचं आहे 2 मिनिटात. म्हणजे आधी तुम्हाला सुरुवातीला 10 मिनिटं लागतील, पण एकदा तुम्ही 5 दिवसांची रिव्हिजन केली तर मग पुन्हा तुम्हाला पुढच्या वीकमध्ये तुम्हाला 10-15 मिनिटाच्या ऐवजी नॉमेनक्लेचरला तुम्हाला 5 मिनिटं द्यायला लागतील, त्याच्यानंतर 2 मिनिट, त्याच्यानंतर तुम्ही फक्त 1च मिनिट घ्याल हे बघायला की तुमचं जे काही राहिलेलं आहे. आता समजा पिक्रिक ऍसिड वगैरे असेल, किंवा असं थोडीशी वेगळी नावं असतात जी कॉमन सिस्टीम मध्येच वेगळी असतात, युरोट्रॉपिन वगैरे अशी नावं, तर ही नावं लर्न करायला तुम्ही 1 मिनिट घ्या. तुम्ही त्याच्यापेक्षा बाकीच्या इझी गोष्टींकडे जाणारच नाही. ओके, कारण तुम्हाला माहिती आहे त्याच्यातलं ऑलरेडी काय असणार आहे. सो नॉमेनक्लेचर रोज बघायचं तुम्हाला.
हा नॉमेनक्लेचरचा पार्ट झाल्यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट बघायची आहे. नॉमेनक्लेचर रोज घेता, ह्याच्यासोबत तुम्ही घेऊ शकता. आता आपल्याकडे टोटल 3 ऑप्शन्स आहेत. तर एक एक दिवस तुम्ही घेऊ शकता प्रिपरेशन, एक दिवस घेऊ शकता तुम्ही थेरी, दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर घेऊ शकता केमिकल रिॲक्शन्स. ओके, सो हे 3 पार्ट आहेत. सो एका दिवशी डे 1ला तुम्ही जर का घेतलं प्रिपरेशन, डे 1ला तुम्ही प्रिपरेशन घ्या, नंतर डे 2ला तुम्ही काय बरं फिजिकल फिजिकल प्रॉपर्टीज घ्या, डे 3ला तुम्ही केमिकल प्रॉपर्टीज घ्या, म्हणजे केमिकल रिॲक्शन्स घ्या. प्रिपरेशन आणि केमिकल रिॲक्शन मध्ये खूप जास्त रिॲक्शन्स असतात, खूप जास्त नाही आहेत. हॅलोजनच्या तर 4च आहेत. केमिकल रिॲक्शन हॅलोजनच्या काहीतरी मेन तो चार्ट आहे आणि नंतर काहीतरी 3-4 रिॲक्शन्स आहेत. नंतर हे झाल्यानंतर हॅलोअरिनचा पार्ट आहेच. सगळ्यांमध्ये आपल्या बेन्झिनच्या रिॲक्शन्स आहेत. सो बेन्झिनला सेपरेटली एक दिवस द्या, नाहीतर तुमच्या आत्ता बुकमध्ये जसं इन्क्लूड केलंय की प्रिपरेशनमध्ये बेन्झिनच्या रिॲक्शन्स पण इन्क्लूड करून शिकवल्यात, तसं तसं करा. सो कसंही करा, बट प्रिपरेशन एका दिवशी ठेवा, दुसऱ्या दिवशी केमिकल रिॲक्शन्स ठेवा. आणि प्रत्येक वेळी हे मागे जाणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ज्यावेळेस 2 स्टेप पुढे जाताय ना, त्यावेळेस 1 स्टेप मागे येत जा. भले 2 स्टेप मधल्या एकच स्टेप पुढे गेलात तरी चालेल, पण मागचं नका विसरू. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय करायचंय की जर का मी आज डे 1ला जर का मी प्रिपरेशन केलेलं आहे, तर डे 2ला ज्यावेळेस मी फिजिकल प्रॉपर्टीज घेतेय, तर 5 मिनिट द्या की प्रिपरेशन काय आपण प्रिपरेशन काल काय शिकलो होतो. आणि मी म्हणतेय की दिवसाचा 30 मिनिट्स द्या, बट तुम्ही असंच कधीतरी जेवताना किंवा खाताना एकदम रॅन्डमली स्वतःला विचारा, एकदम कन्फर्म करून घेण्यासाठी की तुम्ही एक्झॅक्टली काय वाचलं आज. आज तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या प्रिपरेशन वाचल्या, ओके. रिॲक्टंट काय होते, प्रोडक्ट प्रोडक्ट मधून काय काय घेतलं आपण, म्हणजे प्रोडक्ट बनवताना काय काय त्याच्यावरती कंडिशन्स होत्या, ओके. इथे हे चुकायचं नाही, इथे ते चुकायचं नाही, हे तुमच्या कंटिन्युअस माइंडमध्ये असेल. ओके, सो प्रिपरेशन घेतलं, केमिकल रिॲक्शन मध्ये आपण काय काय प्रोडक्ट बनवले, प्रोडक्टची नावं येतात, ओके डन. जर का नाही आलं तर मग पुन्हा जा बुकमध्ये बघा की चलबिचल व्हायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या माइंडमध्ये हेच सेम विथ फिजिक्स किंवा मॅथ्स पण जे काही तुम्ही करताय, जोपर्यंत तुम्ही तिकडे पूर्ण कॉन्सन्ट्रेट नाही करणार आहे, जोपर्यंत तुम्हाला ते असं हलवणार नाहीये की ओके मला आज हे नाही जमत आहे, ते नाही जमत आहे, तोपर्यंत तुमची ग्रोथ होणार नाहीये. ओके, आता केलं, आता पुन्हा 10 दिवसांनी बघू, 8 दिवसांनी बघू, नाही जमणार. तुम्हाला केमिस्ट्री येणार नाही, फिजिक्स नाही येणार जर का तुम्ही नॉर्मल लोक असाल. एक्स्ट्रा ऑर्डिनरी असाल, तुमचं ऑलरेडी बऱ्यापैकी सगळे कॉन्सेप्ट क्लिअर आहेत, देन नो डाऊट, देन यू नो हाऊ टू डू इट अँड व्हॉट टू डू. ओके, मी त्यांच्यासाठी सांगतेय जे आता अडकले. ओके, मी पण तुमच्यातलीच एक होते, म्हणजे आता सुद्धा आहे ऍक्च्युली. मला पण माझ्या लाईफमध्ये बघायला लागतं सगळं. ऍक्च्युली लाईफ आणि या सगळ्याचा फंडा सेमच आहे. तुम्हाला स्वतःला इव्हॅल्युएट करायला लागतं खूप वेळा, तेव्हा कुठे जाऊन तुम्ही पुढे बघू शकाल की तुम्ही एक्झॅक्टली काय करताय. सो प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल रिॲक्शन. नंतर तुम्ही फिजिकल प्रॉपर्टीज प्रिपरेशन सोबत किंवा केमिकल रिॲक्शन सोबत तुम्ही मर्ज करू शकता आणि कुठलाही लेसन तुम्ही 2 दिवसात संपवू शकता. सो इनिशियली पहिल्या 2-3 आठवड्याला तुम्हाला 3 दिवस द्यायला लागतील एका लेसनला. मग आज हॅलोजन झाला, म्हणजे 3 दिवस हॅलोजन झाला, तर 4थ्या दिवशी अल्कोहोल घेतला. तर अल्कोहोलला स्टार्ट करायच्या आधी तुमचा पुन्हा एकदा सांगते 30 मिनिटांमधले 10 मिनिट घालवा, 15 मिनिट घालवा, बट हॅलोजन पूर्ण रिवाइज करा आणि मग अल्कोहोलला जा. कारण हे सगळे इंटरलिंक्ड. मी तुम्हाला का म्हणते प्रत्येक वेळेस मागे येऊन रिवाइज करायला, याचा तुम्हाला इम्पॉर्टन्स तेव्हा कळेल ज्यावेळेस तुम्ही हे ऍटलिस्ट एक वीक तरी ट्राय कराल. तुम्हाला इझिली कळेल की ओके अल्कोहोल सुरू करते मी, बट आता मला हॅलोजनला बघायला पाहिजे की मी काय काय घेतलं. सो हॅलोजनचं मग हे येतंय का, ते येतंय का, कुठून कुठून काय काय केलं, त्याचे फ्लोचार्ट तुमच्याकडे रेडी आहेत का. सो हे सगळं जर का आलं तर तुम्ही तुमच्या गेममध्ये आहात की तुम्ही जे काही केलंय ते वेस्ट नाही जाणार, आधीचा टाइम वेस्ट नाही जाणार. नाहीतर पुन्हा तेच परत करून काही फायदा नाही. ओके, सो हॅलोजन 3 दिवस झाले, अल्कोहोल 3 दिवस झाले, 6 दिवस झाले. पुढच्या नेक्स्ट वीकमध्ये अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड घ्या, त्यांना 3-3 दिवस द्या. पुन्हा अमाइन्स घ्या, त्यांना 3 दिवस द्या. अमाइन्सला 3 दिवस नाही लागणार, मी ऑन अँड ॲव्हरेज सांगितलं. काही काही वेळा अमाइन्सचा तर तुमचा 2 दिवसात होऊ शकतो. अल्डिहाइड, ऑइक ऍसिड वगैरे 4 दिवस मे बी लागू शकतात. अल्कोहोल, हॅलोजन 1-1 दिवसात होऊ शकतो. सो हे तुमच्यावरती डिपेंड करेल की तुम्ही किती वेळा त्याची प्रॅक्टिस किंवा रिव्हिजन करताय. ओके, सो हा होता तुमचा पार्ट 2 की जो रोज 30 मिनिट करायचा आहे. याला ऑप्शन नाहीये, 30च मिनिट करा, रोज करा, 6 दिवस करा, 1 दिवस गॅप घ्या. पण प्रत्येक वेळेस रिवाइज आधीच जेवढ्या आधीचं तुम्ही रिवाइज कराल तेवढं तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सो याच्यामध्ये मस्ट इम्पॉर्टंट पार्ट कुठला आहे की रिव्हिजन. ऑलवेज टेक 10 minutes for revision and then 20 minutes for new learning. Okay, new things.
ठीक आहे. सो हा पॅटर्न तुम्ही बसवा. तुम्हाला कसं करायचं तुमच्यावर आहे. लिहून करायचं लिहून करा, बोलून करायचं बोलून करा. लिहिण्यात फक्त माझा एकच पॉइंट आहे, लिहिणं चुकीचं नाहीये, बट जर का तुम्ही 3-4 वेळा वाचून किंवा समजा जर का तुमचं लर्न नाही होत आहे तर 3-4 वेळा वाचून मग लिहा. ठीक आहे. 10-10 वेळा लिहित बसण्यापेक्षा 3-4 वेळा वाचून मग एकदाच लिहिण्याचा प्रयत्न करा. मग नाही जमलं तर मग अजून 1-2दा लिहून मग करा. लिहून आय नो की माइंड बिझी होतं, बट तुमच्या माइंडला तुम्ही असं ट्रेन करा की आपल्याकडे टाइम कमी आहे. ओके. तर तुमचा लिहिण्याचा स्पीड म्हणजे लिहिण्याचे कष्ट वाचतील आणि जास्त डोक्यात बसेल. ओके. आता आपण बघूयात पार्ट 3. पार्ट 3 मध्ये काय आहे, तर पार्ट 3 हा खूप इझी पार्ट आहे. याला तुम्हाला कधीतरी मी जे म्हटलं तुम्हाला की पार्ट 1 मध्ये तुम्ही 1-2 दिवस नाही केलं तरी चालेल, म्हणजे एक दिवस एकाड एक दिवस करा. तर त्या पार्ट 3 तुम्हाला पार्ट 1 मध्ये जसं ऍडजस्ट करता येईल तसा करा, किंवा जो गॅप सांगितला त्यापैकी कधीतरी करा. हा तसा कधी करण्यासारखा पार्ट आहे. ह्याच्यामध्ये असं काही मोठं इश्यू नाहीये की तुम्हाला रोज रिव्हिजनची गरज आहे. ह्याच्यामध्ये ऍक्च्युली हा पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह पार्ट आहे. सो इन्फॉर्मेटिव्ह पार्ट असल्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की याच्यामध्ये खूप जास्त लक्षात ठेवायला लागतं. हाच एक फक्त केमिस्ट्रीचा असा पार्ट आहे की जो तुम्हाला म्हणजे खूप ठिकाणी त्रास देऊ शकतो, म्हणजे सीईटी मध्ये स्पेशली, बोर्ड्समध्ये एवढा नाही देत. सो इन्फॉर्मेटिव्ह पार्टमध्ये लेसन कुठले कुठले येतात, तर जे काही राहिलेत ते. फॉर एक्झाम्पल सेवन्थ लेसन आहे 16, 17 आणि 18 ग्रुप. ओके. पिरियॉडिक टेबलमधले दॅट इज पी ब्लॉकचे शेवटचे 3 एलिमेंट. त्याच्यानंतर आहे 8वा दॅट इज ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन म्हणजे डी अँड एफ ब्लॉक. त्यानंतर आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. यातले पण मेन सांगेन मी तुम्हाला कोणते इम्पॉर्टंट आहेत. कोऑर्डिनेशन कंपाऊंड झाल्यानंतर आहे 14वा बायोमॉलिक्युल्स. आणि लास्ट 16th आहे तुमचा नॅनो 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 केमिस्ट्री और ग्रीन केमिस्ट्री. ओके. सो याच्यामधला हा पार्ट जर का सोडला, कोऑर्डिनेशन कंपाऊंड, डी अँड एफ ब्लॉक आणि 16-17 ग्रुप पण तसाच आहे ऍक्च्युली, बट मेन इम्पॉर्टंट आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये तुम्हाला थोडीशी जास्त मेहनत घ्यावी लागेल, कारण हा कम्प्लिटली जसा तुम्ही आयनिक बॉन्ड शिकलात, कोव्हॅलंट बॉन्ड शिकलात, त्यापेक्षा थोडासा कोऑर्डिनेशन कंपाऊंड वेगळा आहे आणि याला थोडासा कष्ट आहे. म्हणजे स्पेशली मला पण हा थोडासा किचकट वाटतो. सो पण इन्फॉर्मेटिव्हच आहे, शेवटी इन्फॉर्मेटिव्हच आहे, कारण सगळ्या थेअरी एकदम नवीन 12वीतच टाकलेल्या आहेत. याच्या आधी आपण कधी एवढा याचा विचार नव्हता केला किंवा तुमच्या सिलेबसमध्ये नव्हता, कधीच नव्हता. 11वी 9वी 8वीला थोडासा उल्लेख असेल कुठेतरी, बट टोटली कधी दिलेला नव्हता. सो कोऑर्डिनेशन कंपाऊंड थोडंसं तुम्हाला फोकस करायची गरज आहे. सो ज्यांना ऑप्शनला सोडायचं असेल ना, त्यांना मी म्हणेन की कोऑर्डिनेशन कंपाऊंड जर का ऑप्शनला सोडायचं असेल तर सोडू नका कुठलंही हे, बट कोऑर्डिनेशन कंपाऊंड तुम्ही सोडू शकता. ओके. जर का सोडायचं असेल, एकदम एकदम वाईट वेळ आली असेल तर. बाकी तुमचा चॉईस आहे, जर का तुम्हाला समजत असेल तर इझी आहे. 16, 17, 18 आणि डी अँड एफ ब्लॉक हे जे 2 आहेत, या 2 मध्ये एकतर प्रॉपर्टीज आहेत. 16, 17, 18 मध्ये अॅनोमॅलस बिहेवियर आहे, रिॲक्शन्स आहेत. अजून एक गोष्ट, ज्यांना रिॲक्शन्सचा खूप कंटाळा येतो त्यांनी 16, 17, 18 ग्रुप मधल्या रिॲक्शन स्किप करू शकता. प्लीज पार्ट 2 मधल्या रिॲक्शन स्किप नका करू, कारण स्किप करू शकता, मी असं नाही म्हणत आहे की स्किप करा. जर का कंटाळाच येत असेल खूप, पण बाकीच्या गोष्टी मग पूर्ण नीट क्लिअर लागतील, कारण ऑप्शन्स असतात. ऑप्शनला जर का तुम्ही 16, 17, 18च्या रिॲक्शन जर का स्किप केल्या तर तुम्हाला बाकीचं लिहिता आलं पाहिजे. त्याच्यामुळे जर का तुम्ही ह्याच्यातल्या रिॲक्शन स्किप केल्यात तर तुम्हाला बाकीचं सगळं नीट लिहिता आलं पाहिजे. हा तसा लेसन खूप वास्ट आणि याला मार्क्स पण खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे मी म्हटलं की एक थोडासा पार्ट स्किप करू शकता. बाकी ऑक्झी ऍसिड्स तुम्हाला याच्यातले लिहिता आले पाहिजेत. यांचं अॅनोमॅलस बिहेवियर लिहिता आलं पाहिजे. प्रत्येक ग्रुपमध्ये 3 अॅनोमॅलस बिहेवियर्स आहेत. त्यानंतर तुम्हाला यांचं ऑकरन्स वगैरे मी एवढं रेकमेंड नाही करत, कारण तो खूपच इन्फॉर्मेटिव्ह पार्ट आहे आणि मला स्पेशली असं नाही वाटत की म्हणजे तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. ओके. बाकी हा तसा चॅप्टर इझी आहे, फक्त लेंथी आहे आणि मार्क्स जास्त आहेत, त्याच्यामुळे हा पण एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. देन डी अँड एफ ब्लॉक मध्ये काय होतंय, इनर ट्रान्झिशन खूप छोटा आणि क्यूट लेसन आहे. सो तुम्ही हा एका सेटिंग मध्ये उडवू शकता. 16, 17, 18ला वेळ द्या. म्हणजे कसा वेळ द्या की आज तुम्ही समजा जर का फक्त 16 ग्रुप घेतला तर मग पुन्हा कधीतरी एक 3-4 दिवसानंतर 17 ग्रुप घ्या, पुन्हा कधीतरी एक 4-5 दिवसानंतर 18 ग्रुप घ्या, किंवा एका आठवड्याला एक ग्रुप घ्या. ठीक आहे. जे आपण पार्ट 1 मध्ये जी गॅप सांगितली ती एक गॅप तुम्ही 16 ग्रुपनी करा.
नंतर दुसऱ्या आठवड्यातली गॅप 17नी करा, तिसऱ्या आठवड्यातली 18नी करा आणि कधीतरी असंच 16 चाळा की एक्झॅक्टली होतं काय, केलंय ना आपण, येत आहे ना आपल्याला. ओके, कधीतरी म्हणजे आठवड्यातून कधीतरी एकदा. देन D&F ब्लॉक दुसऱ्या दिवशी घ्या किंवा कोऑर्डिनेशन घ्या, बायोमॉलिक्युल्स घ्या. कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की हा टोटली नवीन आहे, म्हणजे पूर्णपणे त्यांनी झिरोपासून इंट्रोड्यूस करून दिलाय. सो स्टार्ट फ्रॉम झिरो, यू विल गेट द कन्सेप्ट. बायोमॉलिक्युल्समध्ये काय, बायोमॉलिक्युल्स पुन्हा एकदा प्युअरली इन्फॉर्मेटिव्ह पार्ट आहे की याच्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि मग कार्बोहायड्रेट्सचे अजून काही आपल्याला मॉलिक्युल्स आहेत, कंपाऊंड्स आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बायोमॉलिक्युल्समध्ये असणार आहे. नॅनो ग्रीन केमिस्ट्री हा D&F ब्लॉक सारखा छोटासा आहे, सो तो पण तुमचा कधीही इझिली होऊ शकतो. सो याच्यातले इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले आहेत, कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, सेवन्थ आहे, त्यानंतर D&F ब्लॉक पण आहे. सो हे 3 तर खूप महत्वाचे आहेत. बायोमॉलिक्युल्स नॅनो आणि 16 हा तुम्ही इझिली कधीही करू शकता आणि तो लक्षात पण बसतो. मी म्हणेन एक्झामच्या आधी करत जा, म्हणजे तुमची आता प्रिलिम असेल किंवा काही असेल तर प्रिलिमच्या आधी तुम्ही याला थोडाफार जास्त, प्रिलिमच्या आधी आठवडाभर याला थोडासा 1-2 दिवस काढून वेळ दिलात तर तुमचा हा इझिली होऊ शकतो. सो हा 1 गो टॉपिक्स आहेत, याला एवढा स्ट्रेस घ्यायची गरज नाहीये जेवढा पार्ट 2 ला स्पेशली आणि नंतर पार्ट 1च्या न्यूमरिकल्सला घ्यायची गरज. ओके, सो हा थोडासा पॅटर्न फॉलो करा, ऍटलीस्ट 2 तास द्या, त्यातले 1.5 आवर पार्ट 1 आणि पार्ट 3 मिळून द्या. पार्ट 3 कधीतरी करा, पार्ट 1 कंपल्सरी बऱ्याच फ्रिक्वेंटली करा, पार्ट 2 ला रोज करा 30 मिनिट्स. हा जर का तुमचा पॅटर्न असेल तर तुम्हाला इझिली 70+ मार्क्स मिळू शकतात आउट ऑफ 100. ओके, इनफॅक्ट 80 वरती पण जाऊ शकता तुम्ही, 85 वरती पण जाऊ शकता जर का तुम्ही हा पॅटर्न ठेवलात तर. ओके, तर हा सगळा होता फक्त एक्झॅक्टली की काय आपण केलं पाहिजे किंवा कसा पॅटर्न असला पाहिजे, काय काय आहे. तर हे बघून आय गेस बऱ्याच मुलांना, तुमच्यापैकी जे कोणी बघताय त्यांना कळलं असेल की केमिस्ट्रीमध्ये खूप काही अवघड नाहीये, फक्त प्रॉब्लेम इतकाच आहे की तुम्हाला रोज थोडं थोडं करायची गरज आहे. केमिस्ट्रीच पूर्ण अवघड आहे असं म्हणून घेऊन बसू नका. जर का तुम्ही हा पार्ट 3 आणि पार्ट 1 जरी केलात, जर का तुम्हाला रिॲक्शनचा किचकटनेस नको असेल तरी तुम्हाला खूप मार्क्स चांगले पडू शकतात. हे मी खूप काय बरं म्हणता येईल, सेफली बोलतीये. पार्ट 2 इम्पॉर्टंटच आहे कारण पार्ट 2 शिवाय ऑप्शन नाही. ठीक आहे, सो पार्ट 2 आणि पार्ट 1 घेऊन चला, बऱ्यापैकी सोबत घेऊन चला. पार्ट 3 ला कधीतरी इंट्रोड्यूस करा, ही सिंपल स्ट्रॅटेजी यूज करा. ओके, तर तुम्हाला इझिली कळेल की कसं कसं आपण काय काय कुठे कुठे लॅक करतो आणि कुठे कुठे काय काय घ्यायची गरज आहे. बरं, हा झाला सगळा याच्याबद्दल. मेन थिंग मला असं वाटतं की ॲटिट्यूड बद्दल तुम्ही तुमच्या 12वीमध्ये ॲटिट्यूड काय ठेवताय की 95% पाडणारे, 100% पाडणारे, 90%, 85%. डोंट थिंक अबाउट दॅट. ओके, फक्त एवढं बघा की मला जे काही येतं ना, जे काही सांगितलंय, माझं टार्गेट जे आहे, ठीक आहे, स्कूलचं टार्गेट, कॉलेजचं टार्गेट वेगळं, तुमच्या क्लासेस ट्युशनचं टार्गेट वेगळं आहे, बट तुमचं स्वतःचं टार्गेट तुम्ही स्वतः घेऊन चालताय ना. शेवटी ट्युशन त्यांच्या ह्याच्याने चालणार आहेत, तुमचे कॉलेजेस त्यांच्या त्यांच्या वेनी चालणार आहेत कारण त्यांना पोर्शन कम्प्लीट करायचा आहे, बट तुम्ही तुमच्या ह्याच्यावर आहात ना. ठीक आहे, तुमचा हा लेसन नाही झालेला क्लासेसमध्ये, कॉलेजेसमध्ये, त्याच्यावरती एक्झाम झालेली आहे, तुम्हाला नाही आलेलं, डिमोटिवेट नका हो. तुम्ही तुमचे स्वतःचे क्वेश्चन्स पेपर तयार करा किंवा बघा. मला तर असं वाटतं की बुक बंद केल्यानंतर जर का तुम्ही एक लेसन केलं असेल तर त्या लेसन मधलं ईच अँड एव्हरी गोष्ट सांगता आली पाहिजे. ॲज इट इज नाही, ॲज इट इज तर कधीच कोणाला सांगता येणार नाही, बट ॲटलिस्ट की त्याच्यामध्ये पॉईंट्स काय होते, बऱ्यापैकी पॉईंट्स तुमचे कव्हर झाले पाहिजेत. ज्यावेळेस लेसन तेव्हा झालेलं असेल ज्यावेळेस तुम्ही बुक बंद करता आणि 2-3 तास काहीतरी टाइमपास करता किंवा दुसरी कुठली तरी गोष्ट करता आणि मग येऊन तुम्ही स्वतःला सांगू शकता आरशासमोर उभं राहून की ओके, मी आज हा लेसन केला होता 3 तासापूर्वी आणि मला त्याच्यातलं एवढं एवढं लक्षात आहे. हेच जर का तुम्ही अजून 3 दिवसांनी काही बुक न उघडता सांगू शकलात, याचा अर्थ तुमचा लेसन झालेला आहे आणि हे करायला फक्त रिव्हिजनची गरज आहे. पहिल्या आठवड्यात कोणाला काही येणार नाहीये, सेकंड आठवडा लागेल, थर्ड आठवडा लागेल, डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला ऍटलिस्ट सगळं माहिती असणार आहे की क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो, आन्सर काय आहे. म्हणून टॉपिक वाचा आधी की तुम्ही वाचताय काय. प्रिपरेशन वाचताय तर त्याच्यामध्ये प्रिपरेशन म्हणजे बुक एक्झाममध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो, मग असा क्वेश्चन येऊ शकतो तर हे तयार करायला विचारू शकतात, मग हे पण विचारू शकतात, हे पण विचारू शकतात. कारण आतापर्यंत तुम्हाला ऍटलिस्ट आयडिया आली असेल की काय काय विचारतात एक्झाममध्ये. ठीक आहे, जरी तुमचा आधीचा अभ्यास झाला नसेल तरी. सो तुम्ही याच्यावरती फोकस करा की तुम्ही एक्झॅक्टली केलंय काय. देन फोकस ऑन अदर थिंग्स की ओके, मला मार्क्स कसे मिळवायचे आणि काय करायचं. तुम्ही काय केलंय हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तिकडे जाऊन आन्सर लिहू शकता.
फॉर एक्झाम्पल पार्ट 2 मध्ये मी जे काही शिकवतीये किंवा बुकमध्ये जे काही आहे, तर त्याच्यामध्ये असं कुठे क्वेश्चन आन्सर नाहीच आहे. जसं पार्ट 1 आणि पार्ट 3 किंवा बाकी फिजिक्समध्ये किंवा मॅथ्समध्ये असतं की ओके, हा क्वेश्चन आणि याच्या खालचं हे आन्सर बुकमध्येच दिलेलं आहे. असं नसणार आहे. तुम्हाला बघायला लागणार आहे ओके, रिॲक्टंट काय, प्रोडक्ट काय, मग रिॲक्टंट प्रोडक्ट बनवण्यासाठी त्यांनी काय काय यूज करायला काही हिंट दिली आहे का, कुठून वेगळ्या वेनी जायचंय का, अजून याची डायरेक्ट रिॲक्शन नाहीये तर या लेसन मधून या लेसन मध्ये जायचं आणि मग या लेसन मधून या लेसन मध्ये यायचं, असंही करायला लागणार आहे. सो थिंक अबाउट दॅट. म्हणून सांगतेय पार्ट 2 ची रिॲक्शन आलटून पालटून कोणतीही रिव्हिजन करायची असेल तर रिव्हिजन त्यालाच म्हणतात ज्यावेळेस तुम्ही त्याची फ्रिक्वेन्सी ठेवता. त्याला रिव्हिजन म्हणजे रिव्हिजन, तुम्ही रिव्हिजिट करताय. सो बघायची फ्रिक्वेन्सी ठेवताय. सो ती फ्रिक्वेन्सी ठेवा, तुम्हाला स्वतःला इव्हॅल्युएशन करता येईल. ओके, मला कळवा की तुम्ही तुमचं काय स्ट्रॅटेजी ठेवताय, कुठे कुठे प्रॉब्लेम येत आहेत. मी त्यांच्यावरती रिप्लाय करेन की कोणाला जर का कुठल्या तुमच्या प्रॉब्लेम केमिस्ट्रीच्या किंवा बाकी कुठल्याही याच्यावर तर आहेतच गायडन्स. केमिस्ट्रीवरती जर का स्पेशली कुठे काही प्रॉब्लेम येत असेल तर सांगा, मी तुम्हाला तिकडे गाईड करेन. ओके, थँक्यू अँड ऑल द बेस्ट.